सचिन जो बोलेगा वो मैं उसके लिए खड़ा हूँ, आप टेंशन लेने की कोई जरूरत नहीं। उसने खाली फोन किया तो भी मैं इधर हाजिर हो जाऊंगा। माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की निरोगी आयुष्य लागावं सर्वांना, ॲम्ब्युलन्सची गरज लागू नये, परंतु कधी लागल्यास दादामार्फत आपल्याला इथे इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। अक्का बॉलीवुड एक तरफ, इमरान एक तरफ, पूरी पंचायत एक तरफ, दादा एक तरफ। दिन में फोन उठे ना उठे, आधी रात में फोन जरूर उठेगा। नोटेड टू ऑल, दिस इज द क्वालिटी। कडक कडक कडक। भिवंडी तालुक्यातील अन्य गावचे सुपुत्र तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवकांचे आदर्श दिलदार व्यक्तिमत्व तथा ग्रुप ग्रामपंचायत ढोळे माजी सरपंच तसेच किंगमेकर सचिनदादा घोडविंदे यांची नुकताच ग्रुप ग्रामपंचायत ढोळे उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी भरघोस अशा शुभेच्छा देखील दिल्या। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे शुभेच्छुकांचे नवनिर्वाचित उपसरपंच सचिनदादा घोडविंदे यांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे या शुभप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत ढोळे हद्दीतील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला गेला। विशेष म्हणजे किंगमेकर सचिनदादा घोडविंदे यांनी आपल्या वडिलांच्या नावाने अर्थात कैलासवासी सीताराम गटल्या घोडविंदे या नावाने रुग्णवाहिकेचा लोकार्पण केल्याने सर्व स्तरांतून सचिनदादा घोडविंदे यांचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। दादा किसी की तारीफ के मोहताज नहीं, जो जानते हैं वो मानते हैं। अक्का बॉलीवुड एक तरफ, इमरान एक तरफ, पूरी पंचायत एक तरफ, दादा एक तरफ। दिन में फोन उठे ना उठे, आधी रात में फोन जरूर उठेगा। नोटेड टू ऑल, दिस इज द क्वालिटी। एक वादा।
ग्रामपंचायतीचे नव्यानंच झालेले उपसरपंच ज्यांच्या नावातच सच आहे ते सचिन दादा त्यांची आज निवड झाली. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. जनसामान्याला उपयोग काय हा चांगला ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून मग हे मेडिकल काम केलं, मोतीबिंदू ऑपरेशन किंवा चष्मे वाटपाचाही कार्यक्रम केला. जनतेसाठी जे उपलब्ध करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या विचारातून जनतेबरोबर जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज उपसरपंच झाल्या ताबडतोब त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला किंवा आपल्या हद्दीमध्ये जी रुग्णवाहिका आज अर्पण केली त्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गरज आहे. अचानक जर कधी प्रसंग आला तर आपल्याकडे व्यवस्था नसते आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग व्हावा यासाठी ही ॲम्ब्युलन्स उपयोगाला येईल आणि चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एकच प्रार्थना करेल की ॲम्ब्युलन्सच्या धाकानी कोणीही रुग्ण तयार होऊ नये. तिचा उपयोग नाही झाला तरी चालेल, उभी राहील तरी चालेल, कोणी आजारी पडू नये अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. कारण आरोग्य चांगलं जर राहिलं तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे. का माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये निश्चितपणे माझ्या नागरिकांचं आरोग्य चांगलं आहे आणि चांगलं राहावं यासाठी त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलेत. मनापासून शुभेच्छा देतो. सचिन भाई हमेशा लोगों के बीच में जाकर लोगों की मदद करते हैं, तो आगे आपका इनको मदद के लिए क्या कदम रहेगा आपका? सचिन जो बोलेगा वो मैं उसके लिए खड़ा हूँ. आप टेंशन लेने की कोई जरूरत नहीं. उसने खाली फोन किया तो भी मैं इधर हाजिर हो जाऊंगा. सर, आप हर कार्यक्रम में सचिन दादा का सच है कि आप आते हो, मैंने भी शूटिंग किया है. लेकिन एक चीज़ है कि जैसे ये ग्राम पंचायत हम बहुत पहले आते थे, ऐसा नहीं था. इनकी जो बॉडी आई है तब से ग्राम पंचायत बहुत सुंदर हुआ है. तो आपका ऐसा क्या योगदान रहा है कि भिवंडी ग्रामीण में जो सबसे स्वच्छ ग्राम पंचायत का पुरस्कार मिले, इस तरह से किस तरह से आप उन्हें? अभी तो जिला परिषद के चुनाव आ रहे हैं, पंचायत समिति के भी चुनाव है, ग्राम पंचायत के भी चुनाव है. तो अभी 2 महीना सब कुछ चुनाव ध्यान में है. लेकिन चुनाव के बाद यहाँ ग्राम पंचायत का सरपंच जब बनेगा तब यहाँ क्या डेवलप करना है वो प्लानिंग मैं खुद करूँगा. क्योंकि 17 साल में अनौपचारिक सरपंच रहा, खाली एमएलए बना नहीं. सरपंच, पंचायत समिति सभापति, जिला परिषद बांधकाम सभापति, अध्यक्ष, फिर बाद में 5 बार एमएलए. तो इसमें वो भी ऐसा ही सिक्सर मारेगा और आगे जाएगा. ग्रुप ग्रामपंचायत डोळे आज सचिन यांची बिनविरोध निवड झालेली आहे. आत्ताच नुकतेच माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांनी येऊन इथे ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं. साहेबांनी सचिनला दिलेला आशीर्वाद हा फार मोलाचा आशीर्वाद आहे. साहेबांनी हे पण सांगितलं की त्याच्या नावामध्ये सच आहे, ज्याच्या नावात सच येतो त्याचं चांगलं कार्य आहे. आज ॲम्ब्युलन्स दिली. या परिसरात खरोखरच ऑक्सिजनच्या ॲम्ब्युलन्सची फार गरज होती. ॲम्ब्युलन्स परिसरात आहेत तर ह्या प्रकारची ॲम्ब्युलन्स नव्हती. जनसेवा हीच ईश्वर सेवा. त्यांनी ही सेवा करावी, तो अधिकाधिक त्यांनी त्याची तरक्की करावी. आम्ही त्याच्याबरोबर आहेत आणि तो खरोखरच चांगलं काम करतो. आम्ही त्याच्या पाठीशी. आज आमच्या ढोले ग्रुप ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिनदादा गोडविंदे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आम्ही सर्वांनी त्याची बिनविरोध निवड केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वात प्रथम दादांना शुभेच्छा देतो आणि त्यांना हार्दिक अभिनंदन करतो. तसेच सचिनदादा गोडविंदे हे आमचे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये 2020 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे नेतृत्व त्यांनी केले होते. आमचे मनोहर ठाकरे साहेब असतील, सचिनदादा असतील, वासुदेव शिंदे असतील यांनी नेतृत्व करून आमचं एक ग्रामपंचायतची बॉडी बसवली. त्या बॉडीमध्ये जवळजवळ आम्ही 5 ते 6 लोकांना उपसरपंचपदी बसण्याची संधी मिळाली आणि चांगले काम करण्याची संधी मिळाली. सचिनदादाच्या या नेतृत्वाने आम्ही सगळे एकदम भावूक आहोत. तसेच आता सरतेशेवटी सचिनदादा बसले हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण 5 वर्षे पूर्ण होत आले त्यांनी सचिनदादांनी कुठलंही पद घेतलं नव्हतं. त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे. मागील महिन्यामध्ये सचिनदादांनी त्यांच्या बर्थडेला या पंचक्रोशीतील नागरिकांना
सुविधा मिळाव्या, त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून एक मेडिकल कॅम्प इथे लावला होता. त्या कॅम्पमध्ये भरपूर नागरिकांनी चांगल्या सुविधा मिळवल्या आणि त्यांना मला वाटतं नेत्रचिकित्सा झाली, त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच सचिनदादांनी आज या ग्रामपंचायतला परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका दिलेली आहे. सचिनदादाच्या या कार्याला सलाम आहे. असेच कार्य त्याच्या हातून लोकसेवेचे कार्य होत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सचिनदादाला शुभेच्छा देतो. जय हिंद. खरं तर आज डोळे ग्रामपंचायत असू देत किंवा पडगा परिसरात असू देत, याच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की आज आपण इथे सगळे उपस्थित आहेत रुग्णवाहिकेच्या उद्घाटन समारंभाला. खरं तर ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीमध्ये काम बघतोय, सर्व गोष्टी हे करतोय, तर बघता ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 4,500 ते 5,000 लोकसंख्या आहे. परंतु इथे वेअरहाऊस असल्यामुळे एक 15,000 ते 20,000 लोक इथे रोजचं येणं जाणं होतं. परंतु आपल्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीची ॲम्ब्युलन्स असू देत किंवा बाकी आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे एक ॲम्ब्युलन्सची गरज ही आम्हाला सर्वांना जाणवत होती. त्यामुळे दादांनी असा निर्णय घेऊन आपण आज ॲम्ब्युलन्सची इकडे दादांनी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं आणि पडगा परिसरातील सर्वांना मोफत या ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण ग्रामपंचायतमार्फत प्रोव्हाइड केलेली आहे. पडगा परिसरातील रहिवाशांना आपण काय संदेश देणार? माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की निरोगी आयुष्य लाभावं सर्वांना. ॲम्ब्युलन्सची गरज लागू नये, परंतु कधी लागल्यास दादामार्फत आपल्याला इथे इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. ठीक.